मित्रांनो, 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदची हाक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. कारण दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP आणि हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकाराविरोधात मोठं आंदोलन उभारलं आहे. या आंदोलनात नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पोलिसांनी मोर्चा रोखला आणि लाठीचार्ज व अटकेची कारवाई केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या आणि अनेक विरोधी पक्षांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली, तर मुंबईत मनसेसह विविध संघटनांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी निषेध आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आले. याच घटनांचा निषेध नोंदवत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलैला महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटना आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना या बंदमध्ये सहभागी व्हावे असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. बंदमुळे वाहतूक, बाजारपेठा आणि काही सेवा प्रभावित होण्याची शक्यता असली तरी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र बंद हा योग्य मार्ग आहे का, की सरकारने आंदोलनकर्त्यांशी तातडीने चर्चा करून तोडगा काढायला हवा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.